तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जे काही वितरण आहे 11 सप्टेंबर पासून ऑगस्ट महिन्याचा 14व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज वितरणाचा दुसरा दिवस आहे, आज 12 तारीख आहे। आज जवळपास 90% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि जे काही राहिलेल्या 10 ते 20% बहिणी आहे त्यांच्या खात्यामध्ये तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी पैसे जमा होत असतात। असं वितरण जे आहे ते पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण बँकांमध्ये 3 ते 4 दिवस सुरू असते। पण बघा, भरपूर लाडक्या बहिणी यामध्ये अशा सुद्धा आहे की त्यांच्या खात्यामध्ये 2 दिवस झाले तरीही पैसे जमा झालेले नाही। 2 दिवस झाले तरीही पैसे जमा झालेले नाही। त्यापैकी काही बहिणी अशा आहे की त्यांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे आलेले नाही। जून आणि जुलै महिन्याचे पैसे सुद्धा त्या बहिणींना आलेले नाही। पण काही बहिणी अशा आहेत की जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले, जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले, पण ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांना 2 दिवस वितरणाला झाले असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। वितरणाच्या जवळपास पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात। पण भरपूर बहिणींच्या माझ्याकडे तक्रार आलेली आहे, व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज आले आणि कमेंट सुद्धा आलेले आहे की आम्हाला पहिल्याच दिवशी पैसे जमा होत असतात, दुसऱ्या दिवशी पैसे जमा होतात, पण अजूनही 2 दिवस झाले असून सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाही। जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला होता पण ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही। आणि बघा, जर तुम्हाला तुमच्यासोबत सुद्धा हीच प्रॉब्लेम असेल आणि वितरण संपलं, समजा वितरण संपलं 2, 3, 4 दिवस झाले वितरण संपलं आणि तरीही जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण बघा, यापैकी काही बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला होता पण जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही। यापैकी काही बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही। बघा, आता त्या 26 लाख बहिणी आहे, ज्या बहिणी अपात्र आहे, ज्या बहिणींचे पैसे बंद झाले, त्या बहिणींना जून महिन्यापासूनच पैसे आलेले नव्हते। त्या बहिणींची यादी वेगळी आहे। या जे काही बहिणी आहे मी तुम्हाला माहिती देत आहे, या बहिणींची यादी त्या बहिणींच्या यादीमध्ये नाही, या वेगळ्या बहिणी आपण या बहिणींसोबत काहीतरी वेगळीच प्रॉब्लेम या ठिकाणी झालेली आहे। कारण जून महिन्याचे पैसे आले होते, जुलै महिन्याचे पैसे आले नाही। काही बहिणींना यामध्ये जुलै महिन्याचे पैसे आले होते पण वितरण संपलं असून सुद्धा ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही। हा मी व्हिडिओ 12 तारखेला बनवत आहे, पण वितरण जर संपलं तरीही जर पैसे आले नाही त्यासाठी सुद्धा त्या बहिणींना हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, त्या बहिणींना काय करायचं आहे, त्यांच्यासोबत कोणती प्रॉब्लेम होऊ शकते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। सर्वात पहिला महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तुमचा डीबीटी। सर्वात पहिला महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे डीबीटी। तुमचं डीबीटी हे बँकेमध्ये ऍक्टिव्ह आहे का, तुमचं डीबीटी बँकेमध्ये ऍक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी जर इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला ते डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे, त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। सोबतच तुमच्या बँकेचं डीबीटी ऍक्टिव्ह असण्यासाठी तुमचं बँक अकाउंटवर आणि तुमच्या आधार कार्डवर नाव सारखं असलं पाहिजे। बँक अकाउंट आणि आधार कार्डवर नाव सारखं असलं पाहिजे आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये या ठिकाणी असलं पाहिजे। कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट आहे, तुमचं स्टेट बँकमध्ये आहे, पोस्ट बँकमध्ये आहे, रेग्युलर आजपर्यंत तुमचे पैसे आलेले आहे, जून महिन्याचे पैसे मिळाले, जुलै महिन्याचे पैसे मिळाले, पण ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही, अशा सुद्धा भरपूर बहिणी आहे। काही बहिणी अशा आहे की जून महिन्याचे पैसे मिळाले होते पण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही। त्यांना सर्वात आधी त्यांचं डीबीटी चेक करून घ्यायचं आहे, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, बँक पासबुकवर आणि आधार कार्डवर नाव सारखं आहे का। ते जर सारखं असेल तर मग तुम्हाला 100% पैसे यायला पाहिजे। आणि जर आले नाही तर तुम्हाला बघा, यामध्ये भरपूर बहिणींसोबत काय झालेलं आहे की पडताळणीमध्ये त्या बहिणी सापडलेल्या आहे। आता जे काही पडताळणी सुरू आहे, फक्त 26 लाख बहिणी पडताळणीमध्ये सापडल्या असं तुम्ही म्हणू नका, असं आपण म्हणू शकत नाही। कारण जे काही ग्राउंड लेवलवर चौकशी पडताळणी सुरू आहे, एकदम सूक्ष्म पद्धतीने, जसं महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एका अपडेटमध्ये सांगितलं होतं, काही दिवसाआधी त्यांनी अपडेट दिली होती। त्या अपडेटमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की सूक्ष्म पद्धतीने जे पडताळणी चौकशी या ठिकाणी सुरू आहे, त्यामध्ये जर तुमच्या पडताळणीमध्ये काही अर्जामध्ये तुमचे डॉक्युमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम सापडले असतील तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात, तुमचे पैसे बंद होऊ शकतात। आणि त्या 26 लाख बहिणींच्या अपात्र यादीमध्ये तुमचे अर्ज टाकले गेले असू शकतात। होत्या की एका कुटुंबात 2-3 बहिणी लाभ घेत होत्या, पण त्यांचे आजपर्यंत पैसे त्यांच्या खात्यामध्ये येत होते आणि पैसे सुद्धा सुरू होते। पण काही डॉक्युमेंटच्या मिस्टेकमुळे आणि काही गव्हर्नमेंटच्या टेक्निकल इश्यूमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। त्यासाठी बघा, तुम्हाला सर्वात आधी व्हिजिट करायचं आहे। तुम्हाला व्हिजिट कुठे करायचं आहे, ते पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी। तुमचं डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल, त्या ठिकाणी तुमचं नाव आधार कार्डवर बँक पासबुकवर सारखं असेल तर प्रॉब्लेम नाही। तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जे महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे तुमची तक्रार तुम्हाला करायची आहे। त्यांना सांगायचं आहे की अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आमचं नाव नाही, अंगणवाडी सेविका यांच्याकडे आमचं नाव नाही, तरीही आम्हाला 1 ते 2 महिन्याचे पैसे आलेले नाही। त्यांच्याकडे तुम्हाला अशी तक्रार करायची आहे। त्याचप्रमाणे
तुमचा जर जिल्हा आणि तालुका एक असेल तर तुम्हाला कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग प्रकल्प अधिकारी यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे तुमची तक्रार तुम्हाला करायची आहे। त्यांना सांगायचं आहे की जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले पण अचानक ऑगस्ट महिन्याचे पैसे आम्हाला आलेले नाही, वितरण संपल्यानंतर सुद्धा पैसे आलेले नाही। जून आणि जुलै महिन्याचे पैसे नसेल मिळाले किंवा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे नसेल मिळाले तरीही तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता। बघा, आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि त्या बहिणींचे अर्ज चौकशीमध्ये आहे किंवा त्यांचे अर्ज अपात्र केलेले आहे, त्या बहिणींना सुद्धा या दोन्ही ठिकाणी भेट देऊन आपली माहिती घ्यायची आहे। कारण भरपूर बहिणींची तक्रार येत आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडे यादीमध्ये आमचं नाव आलेलं नाही, अंगणवाडी सेविका यांच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही, आमची चौकशी झालेली नाही, त्यामुळे आमचे पैसे कधी येणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये सुद्धा त्या बहिणींना अजूनपर्यंत वितरण झालेलं नाही, शासनाने हे वितरण केलेलं नाही। डायरेक्टली बघा, सोप्या पद्धतीने सांगतो, शासनाकडून तुमच्यासाठी जो आहे तो फंड आलेला नाही, अनुदान आलेलं नाही, निधी आलेला नाही, त्यामुळे शासनाकडून वितरण झालेलं नाही। पण प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम असा आहे की लाडक्या बहिणींचं जे काही यादी आहे ती अंगणवाडी सेविका यांच्याकडे आलेली नाही। तर त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, डीबीटी त्यांच्या बँकेमध्ये ऍक्टिव्ह आहे, पण जून आणि जुलै महिन्याचे त्या बहिणींना पैसे मिळाले नाही आणि त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही, पण त्यांचे पैसे बंद झालेले आहेत। त्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी पंचायत समिती कार्यालय आणि महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणावरून तुमची पूर्ण माहिती घ्यायची आहे। अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्याकडे जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर त्यांच्याकडून तुमचे अर्ज जे काही पात्र आहे, तुम्ही पात्र असाल, तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित असेल, एक अविवाहित असेल तर त्या नियमानुसार तुमचे अर्ज पात्र करून घ्या। तुमच्या कुटुंबातील किती बहिणींचे अर्ज पात्र ठेवायचे आहे ते सर्व अंगणवाडी सेविका यांच्या हातामध्ये आहे, ते तुम्ही करू शकता। पण त्यांच्याकडे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल आणि तुम्हाला पैसे सुद्धा आले नसेल तर तुम्हाला सरळ पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमचं जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी सांगायचा आहे, ते तुम्हाला नक्की मदत करते। कारण भरपूर बहिणी यापैकी बघा, फक्त आकडा जो आहे तो शासनाकडून 26 लाख बहिणींचा आलेला आहे, पण यामध्ये अजून खूप जास्त बहिणी अशा प्रॉब्लेम मध्ये फसलेल्या आहेत की आधी पैसे मिळाले पण आता पैसे आलेले नाही, पडताळणी छाननीमध्ये त्यांच्या अर्जामध्ये नाव नाही, त्या पात्र आहे, जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले पण ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही, जून महिन्याचे पैसे मिळाले पण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि सर्वात लास्ट मध्ये अपात्र बहिणींची यादी, जून जुलै ऑगस्ट एकही महिन्याचे पैसे 3 महिन्यापैकी मिळालेले नाही आणि समोर कधी येतील, समोर वितरण कधी होईल याची सुद्धा त्यांच्याकडे माहिती नाही, कारण शासनाकडून अपडेट आलेली नाही। महिला व बाल विकास विभागाकडून सुद्धा अशी अपडेट आलेली नाही की त्यांची यादी पाठवली आहे का, त्या बहिणींना पैसे कधी मिळणार। म्हणजे जवळपास सोमवारपर्यंत तुम्हाला वितरणाची वाट पाहायची आहे आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला या दोन्ही ठिकाणी, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे, त्या ठिकाणी तुमच्या तक्रारीचं निवारण 100% करण्यात येईल। तर बघा, आजही वितरण सुरूच आहे, 1 ते 2 दिवस वितरणाची वाट पहा आणि त्यानंतर जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला काम करून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।